हो बाबूराव, काय चाललंय काय महाराष्ट्रात? काय चाललंय? पायाभूत सुविधा वाढतायत, हाताला रोजगार मिळतोय, बहिणींच्या खात्यात पैसे जमतायत, मग अहो कसं होणार अशानं? चांगलंच होणार की. तसं नाही, राज्याचं भलं होईल, पण विरोधकांचं कसं होणार? कामधंदा काय राहणार? काहीच नाही. नाही म्हणाला त्यांनी जाती जातीत भांडणं लावून पाहिली, पण ती बिडा अशी जण नीट. मग आता म्हणावं मी आयडिया देतो, तू बावन कशी सोन्यावानी आयडिया काय ती? माग म्हणावं राजीनामा. कशाबद्दल? आपल्याला काय त्याचं, आपण मागच सुटायचं. त्यांनी गाडी ठोकली, तू माग राजीनामा. त्यांनी गाडी ठोकली, तू माग राजीनामा. त्याने केला रेप, तू माग राजीनामा. माझी लाडकी बहीण, तू माग राजीनामा. सिलेंडर मोफत, तू माग राजीनामा. ज्येष्ठांना तिकीट माफ, माग राजीनामा. निराधारांना हात, तू माग राजीनामा. राजीनामा माग, तू माग राजीनामा. माग राजीनामा, तू माग राजीनामा. आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1,500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे. माग राजीनामा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातल्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. तू माग राजीनामा. मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तू माग राजीनामा. तू माग राजीनामा. तू माग राजीनामा. तू माग राजीनामा. अरे पण आबूराव, असं बिनबुडाचा राजीनामा मागणीनं जनता शेद घालेल की तोंडात? अरे दुसरं तोंडातून बाहेर पडणार काय त्यांच्या? तू माग राजीनामा. तू माग राजीनामा. अरे येड झावा आहे तू. अरे गाते माधवची तुझ्या आईची ज्ञानशाली कोसडीची माझी कॉलर पकडे लायकी आहे का तुझी भेंचो? तू माग राजीनामा. अरे तू माग राजीनामा.